नमस्कार तुम्हा सगळ्याला. कसे तुम्ही सगळे? आम्ही तर लय मस्त मजेत बघा. भुईमुगाच्या शेंगामध्ये वाटलं सगळ्या शेंगा वापून येतात काय की शेतकऱ्याच्या बरं का. तुम्ही म्हणता नाही तर आमच्या नाही शेतकऱ्याच्या पण नाहीत आल्या. मेघराजाने कृपा केली, 6 दिवस उघड दिली आणि शेंगाला म्हणलं होतं मला बोलव पण मला बोललंच नाही. आता दे बाप्पा मावळ त्यांना म्हणते येत आहे शेंगा खायला. मी चालली होती राग राग तिकडून तर मी आले बाया शेंगा तोडून हो का आपले आपले गटरे सांभाळायला लागले आता. आणि हो काय शेतकरी दादा, शेतकरी दादा हाय करा बघा, हाय करायला लागले. तर ते शेतकरी दादा का नाही आपल्याला खळ्यावर बोलूया मला रिकाम्या हातात नाहीत पाठवणार. बळच मुळच म्हणायचं आपण दिल्या तर दिल्या, नाही दिल्या तरी बी मग इकडे आला तर हो का शेंगा वाटा चालू आहे. किती किती खुत्ते असते तर कसं कसं वाटते तर आपल्या आपल्या गावची पद्धत वेगळी असती. आमच्या इकडे कसे वाटतात तर तुम्ही बघा आणि तुमच्या इकडले बी आम्हाला सांगा. चला हो काय एवढं रान होतं मोठं लोट संपून गेलं. 1 दिवसात संपलं का 2 दिवसात? 2 दिवस लागले होते. मला वाटलं माझ्या आज तर नंबर लागेल पण नाही लागला. कशा कशा शेंगा वाटतात ते आम्हाला बघायचं बरं का. हाय बाय गरीब माणसं शेतकरी, बारके शेतकरी तर बघा, बारके शेतकरी हिथून शेंगा वाळायला लागल्या तेव्हा का हे हिथून जसे बी इथं आपल्या आपल्या पोटापुरते आहेत शेंगा करतात खात्यात ते बी खात्यात आम्हाला बी मजुराला बी चारतात. एका माणसामुळे एवढं मोठी जनता जगती. आज 4-4 शेंगा खाल्ल्या इकत कोणाला तरी खायला भेटत या. पण एवढं जे कष्ट करीन त्याच्या पुरते जेवढं कष्ट करीन तेवढंच खाईन. शेतकरी बी काय लय मोठं देत नाही, त्यांचा हिस्सा काय ठेवून घेत नाही. उपाशी मरत नाहीत शेतकरी बी समजा हे बी. आमच्या इकडे अशा शेंगाची राशी वाटीत येतं. तुमच्याकडे कशा वाटत मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. ढकला ढकला काय नाही जे आपलं असतं तेच असतंय ना. आपले आपले हे असतं त्याच्यामध्ये काय. आता मजूर कर अर्ध महागत ना का द्यायचं अर्धाने रान केलेल्या माणसाला काय द्यायचं मग. बघा ते पाहुणा तर कसला आहे टोपलं घेऊनच उभा राहिलाय. त्या पाहुण्याला 4 शेंगा टाकून पाठ द्या हाकलून तिकडे. त्या बिचारीने तोडल्या असत्याने ती दमून बघा कशी बसली या. नाही ते तुझं आहे काय. हा मग नाद करायचा नाही पाहुण्याचा. मग 4 शेंगा कमी द्या ह्यांना. हा काय असे किती कुठे केले ते 5 काय असे असतात आमच्याकडे. तुम्ही सांगा बरं का कमेंट मध्ये कसे असतात तर. 5 मधला अजून अर्धा द्यायचा होय खरं. उचला उचला मस्के उचला. असू द्या जेवढं बी असलं तेवढं इकत खायचं आणायचं म्हणलं इकत आणून खायचं म्हणल्यावर आपल्याला तेवढं बी भेटत नाही. पण मला कमी सांगितलं नाही बरं वहिनी. मी तुम्हालाच भांडा आले माहितीये का. मग बळच आलेत का सगळे हे बळच आलेत का मला सांगा आधी. भया इकडे बघ माझ्याकडे खरं सांग बळच आलेत हे. सांगितलं होतं मग मीच जागेवर नव्हते असं म्हणा गेल्यावर. पाहू तुमचं काय कार्यक्रम आहे तुम्ही काय करायला तिकडं. ललिताला मला वाटलं घेऊन आलं काय की शेंगा खायला. ह्याच्यातच पोत भरून यायचंय खरं. जाऊ परवडत नाहीत बरं का. हो बाजारात काय असं होय. पाहुणं म्हणजे खायला म्हणून येतं बाजारात विकतात. मग अवघड आहे आणणार तोय. मग ठेवायच्या काहीतरी चांगल्या वल्या ठेवायच्या वल्या. माय हे बी कशाला असेल हिला घरी राहिली का दुखणं येतं. हिला रानातच तारी दादा रोज. कशी आली होतीस तू खरं. चला तिकडे बी बाया अजून तोडतात राहिलेत काय की तिकडून ये. चला अजून खाय तिकडे बी बाया त्याच्यामुळे जाते तिकडे बी बघते. कुणाकडे नाही आयची बी आली म्हणजे काय असं भुईला टाकलं काय शेंगा तोडू तोडू खरं. चिखलामध्ये तोडले खाल्ल्या तिथं लावूनच चढला असं तरी बी म्हणते जालता नुसतं पाणी भरायला आलते अगं घरी. सवय संग कुठं काय कार्यक्रम होता ग. बकराचा होता का. टिपली आहे का मातीच तू आता गोळा केलीस की. हा हे मातीतल्या निवडून काढल्यात होय. अवघड बाबा चिखलामध्ये चिखलच होता की ग. आता रान मोकळं झाल्यावर वारसणत इकडं सगळी माती शेकूनच येतात. तर सांडल्यात ग इथं कुणाच्या आहेत बघा. इतकी माती इतकी काय तुला दिली ही गुणी काकुनी.
चला लिमिट राहिले त्यांच्या येलं तोडायचे. मला बी इथंच गुती येलं तोडा म्हणून हे ना मला तोडणार. मला सकाळ बोललेलं असतं तर नसते काले तोडले असत्या. हा आता काय नसतं तसलं. आता काय नसतं तसलं. चला काय 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 आलंय मग काय बघालीस. हा 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 तितकाला तोडल्यात का गोण्या गोण्या हो बेजार झाला हे काकू किती तोडल्यात 4-5. येलं न्यावं लागतं आपल्या बैलाला. कोणाला काय का असं पण मला बैलाला येलं न्यावं लागतं. ज्याला ज्याला शेंगा जड लावा देते मी पोते आणते आणि शेंगा मला वाटलेले मला द्या. किती आलं ग मजा झाली ना. मज्जाच मज्जा. घर होता हा तुला म्हणलं होतं का नाही मला बोलव आणि म्हणली नाही संपलं कोपरा आहे उडसा गवस तू हे करू नको उडशाकच राहिलाय म्हणली. लयला पडायत ग तुम्ही लयला पडायत खरं. कोणाचे कमन भांडण काय मी तर शेंगा खाऊ खाऊ जगले. काय शेंगा नाही न्यायला घरी तरी भागत या सगळं 4-4 शेंगा खाऊन मी पोट भरलं होतं. हे काय खायला ना 4-4 शेंगा खाऊन पोट भरलं मय काय नाही. कोऱ्याने शेंगा वाढल्या तरी काय देऊ नका बरं का सांगितलं नाही म्हणता. पाहुणा लई पुढं पुढं करायला लागलाय. जावं असला तरी घरी येऊन जेवण करून जा म्हणाव. निघा निघा पटकून निघा असं सांगायला थोय म्हणजे आम्हाला कळत नाही म्हणा ना. असं काय निघा निघा. यंदाच्या सालामध्ये कुणी कुणी शेंगा लावल्यात आणि किती किती पोते झालेत तर सांगा. आमच्या शेंगा काय भरलेल्या नाहीत अजून पोत्याने. त्याच्यामुळं पोते भरल्यावर आम्ही सांगू 4 दिवसाला 4 दिवस वाळू द्यावं लागते ना. तुम्ही वाळलेल्या शेंगा किती झाल्या तर आम्हाला सांगा. आता ज्यांच्या ज्यांच्या वाटल्या शेंगा ते गर्दी करू नका ना निघा घरी. नका नका शेंगा खायला मला माय बोलत काय म्हणतो त्याला विचार ना डबल. लय उशीर झाला शेंगा वाटता वाटता. आणि खरं सांग का मी काय शेंगाला आले नव्हते पण वहिनीनं शेंगा भाजून खायसाठी दिल्या. त्यांचं टोपलं आणि त्यांच्या शेंगा ह्या का ह्या टोपलं भरून शेंगा. अहो कुणी 4 काय म्हणतात ना शेतकऱ्याचा हात मोठाच असतो या. कुणी 4 शेंगा असं देत नाही आम्हाला. बघा टोपलवर शेंगा आल्या टोपलवर. चला जाऊ का वहिनी मग मी घरी. ह्यांना अजून चांगले लय 7-7:30 वाजत आहेत अजून.